तर जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडीतील कंत्राटदार हर्षल पाटील यानं गळफास घेत आत्महत्या केली। जलजीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करूनही एका वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्यानं हर्षलनं आत्महत्या केली असा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केलेला आहे। सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षल पाटील वय वर्ष 35 वर्ष यांनी काल सांगली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। तर दरम्यान याबाबत मी आवाज उठवलाय अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली। टेंडर निघाली, वर्क ऑर्डर दिल्या, टक्केवाऱ्या वसूल झाल्या, कामं झाली नाहीत। आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हात वर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लागतायत। हे दुर्दैव आहे। सरकारच्या तिजोरीतून आपल्याला मतं मिळण्याकरता म्हणून वारेमाप पैशाचं वाटप करून या ठिकाणी केलेला हा उघड भ्रष्टाचार आहे। त्याची ही सगळी आता पापं आणि त्याचं हे फळ लोकांना भोगावं लागतं। तर या संदर्भात जयंत पाटील यांनी ट्विट केलेलं आहे। काय ट्विट केलं ते आपण पाहूयात। आज हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदारानं सरकारच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। ही अत्यंत दुःखद जी आहे ती घटना आहे। हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं। सरकारचा रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नांवर सरकारनं पाणी फेरल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं। राज्य शासनानं निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीमध्ये पैसे नसताना विविध कंत्राटाचं वाटप केलं असं देखील जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय। आज थकलेली बिलं घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना आणि आंदोलन करत आहेत अशी देखील शोकांतिका जी आहे ती जयंत पाटलांनी मांडली आहे। एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावरती अनेक कामगारांची कुटुंब सुद्धा अवलंबून असतात याचं सरकारला भान नाही असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय। शेतकऱ्याच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदाराच्या आत्महत्यांची मालिका सुरू होईल अशी मला भीती वाटते असं देखील यावेळेला जयंत पाटील यांनी म्हटलं।